मराठी बालभारती इयत्ता 6वी भाग 3 धडा 19 मले बाजाराला जायाचं बाई। मले बाजाराला जायाचं बाई धडा 19 पान क्रमांक 73। प्रभा बैकर प्रसिद्ध लेखिका प्राजक्त पाकळ्या तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह तसेच मनोगत दवबिंदू झगमगणारे हे ललितलेख प्रसिद्ध। बाई मी विसरभोई हा विनोदी लेख संग्रह तसेच आनंदमेळा हा बालगीत संग्रह प्रसिद्ध। आता या पाठाचा परिचय। माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या। त्याच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत। हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे। प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा असा बहुमोल संदेश यातून दिला आहे। आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत। जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात। ते सर्व तिच्याजवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो। तर या धड्यामध्ये मले बाजाराला जायाचं बाई ह्या धड्यामध्ये हे पथनाट्य आहे आणि हे भारुडाच्या रूपाने हे आपल्याकडे आपल्या पुढे लेखिकेने सादर केलेले आहेत। आता ह्याच्या मागे प्लास्टिक टाळा व पृथ्वी वाचवा असा संदेश त्यांनी या धड्यातून आपल्याला दिलेला आहे। बाई मले बाजाराला जायाचं नाही, मले बाजाराला जायाचं नाही। नाही या शब्दाचा अर्थ नाही, मले म्हणजे मला। इतर कागबाई कागबाई कागबाई। बाई नगबाई नगबाई नगबाई। पहिला का बरं जायाचं नाही, कारण काय ते सांगशील की नाही। एका आठवड्याच्या बाजाराला काही स्त्रिया व पुरुष जायला निघाले आहेत। तर ते जात असताना त्यांना दिसतं की एका घरामध्ये एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली आहे आणि ते तिच्याजवळ येतात आणि मग त्यांच्यातला हा संवाद सुरू होतो। ती बाई म्हणते की मला बाजाराला जायचं नाही आहे। तर इतर तिला विचारतात का ग बाई का नाही जायचं आहे। बाई म्हणते आव बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची। दुसरा कशा कशाची कशा कशाची। बाई आव मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागतं आपल्या संसाराला। संसाराला म्हणजे संसाराला। तिसरा मग ते समद घेऊन ये की त्यात अवघड काय। बाई आर आणू कशात ठेवू कशात। समद म्हणजे सगळं, घेऊन याचा अर्थ घेऊन आणि ये की म्हणजे ये। आता ह्या संवाद एक बाई आणि एक पहिला माणूस दुसरा माणूस ह्यांच्यामध्ये हा संवाद सुरू आहे। दुसरा आता तर समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की। बाई आव त्योच तर मोठा घोटाळा आहे। आता ह्यांचं संभाषण सुरू आहे की ज्या वस्तू बाजारात मिळतात, ज्या आठवडी बाजारामध्ये ज्या वस्तू मिळतात त्या कॅरी बॅग मध्ये दुकानदार देतो। तर त्यावर ती बाई म्हणते की त्योच तर मोठा घोटाळा आहे, म्हणजे म्हणजे तोच मोठा गोंधळ आहे। इतर कसा काय कसा काय कसा काय। पहिला कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं। वतून म्हणजे ओतून। तर पहिला म्हणतो की कॅरी बॅग मध्ये वस्तू आणायच्या, डब्यात भरून ठेवून द्यायच्या आणि कॅरी बॅग फेकून द्यायची। बाई त्या कॅरी बॅगा समद्या गटारीत अडकतात, समद्या नाल्यात तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात। कॅरी बॅग समद्या म्हणजे सगळ्या आणि त्या सगळ्या गटारीमध्ये अडकतात आणि सगळ्या नाल्या तुडुंब भरतात। तुडुंब म्हणजे सगळ्या पूर्ण अशा भरून जातात आणि मग ते जे सांडपाणी असतं ते रस्त्यात येतं। दुसरा काय सांगता काय बाई। बाई मग ध्यानात येतं का नाही म्हणून म्हणते मले बाजारात जायचं नाही, मले बाजारात जायचं नाही।
तर बाईनी कारण सांगितलं की सगळ्या त्या कॅरी बॅग असतात त्या गटारीमध्ये भरतात आणि सगळं सांडपाणी रस्त्यावर येतं, म्हणून बाई म्हणते मला बाजारात जायचं नाही. कागबाई कागबाई कागबाई, बाई रडत. अव माझी हरणी दुधाची म्हैस. तिसरा, आता तिले काय झालं? तर बाई पुढे सांगते की माझी हरणी नावाची दुधाची म्हैस होती. बाई, अव माझी हरणी मला सोडून गेली. दुसरा, कुठं, जंगलात की अरण्यात? बाई, नाही वो ती मरून गेली. आता त्या आपल्या म्हशीबद्दल ती सांगते आहे, हरणी नावाची म्हैस ती मरून गेली. इतर, कशापायी मेली तुझी हरणी? तिच्यासाठी का तू गाते रडगाणी? का नाही केलं तू औषध पाणी? आता तुझी हरणी म्हैस का भर मेली? तू तिच्यासाठी औषध पाणी का केलं नाही? असे सगळे तिला प्रश्न विचारून राहिले. बाई, ते तर सांगते म्या, ध्यानात येतं का नाही? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्यागत चघळल्या, तिच्या पोटात गेल्या, म्हणून तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचारं रेडकू रडरड रडलं. दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तरफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवतंय मरण. आता तिने जी हरणी तिची म्हैस होती तिच्या मरणाचं कारण सांगितलं की कॅरी बॅग तिने चाऱ्यासारख्या चघळल्या म्हणजे चघळल्या म्हणजे खाल्ल्या किंवा चावल्या आणि नंतर ते तिच्या पोटात गेला आणि तिचं मरण ओढवलं. म्हणजे ती त्या कॅरी बॅग पोटात गेल्यामुळे ती म्हणजे प्लास्टिकच्या कॅरी बॅग पोटात गेल्यामुळे हरणी म्हैस मरून गेली. आणि तिचं रेडकू म्हणजे म्हशीचं पिल्लू ते बिचार छोटं होतं, तर ते दुधा वाचून त्याला दूध मिळालं नाही कारण त्याची आई मरून गेली होती. म्हणून म्हणते इतर, काय म्हणते? बाई, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. आता ह्या सगळ्या कारणामुळे बाई म्हणते की मला बाजारात यायचं नाहीये, बाजारात जायचं नाहीये. पहिला, अव सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही अंगठा भात धर नाही? त्यावर पहिला जो माणूस असतो तो म्हणतो की सरकारने आता आदेश काढला आहे आणि प्लास्टिक वापरू नका हे त्याच्यात दिलेलं आहे. आता हा संदेश तुम्ही वाचला आहे की नाही? तुम्ही काही अंगठा बहादर नाही आहे, म्हणजे तुम्ही निरक्षर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आता सरकारने नवीन आदेश काढलाय. तिसरा, सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही, पेपरात आलं तरी काय? आता परत तिसरा माणूस म्हणतोय की मला सांग तर काय आलं आहे, मला आठवत नाही आहे की पेपरमध्ये काय आलं आहे. बाई, त्या समुद्र किनाऱ्यावर, समुद्र म्हणजे समुद्र, समुद्राच्या किनाऱ्यावर. दुसरा, काय झालं समुद्र किनाऱ्यावर? बाई, त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली 2000 कासव, त्यासाठी डोल्यातून वाहतात आसव. डोल्यातून म्हणजे डोळ्यातून. तर समुद्राच्या किनाऱ्यावर 2000 कासव मरून पडली आणि त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव म्हणजे डोळ्यात पाणी येत आहे. तिसरा, आर आर आर, फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. जलचर सुधीक म्हणजे जलचर सुद्धा. बाई, ध्यानात देऊन ऐका, एवढंच नाही. पहिला, आणखी आक्रीत घडलंय काय? आक्रीत घडलंय काय? त्यावर आक्रीत घडलं म्हणजे आक्रीत घडण्याचा अर्थ वाईट होणं. पहिला विचारतो की आणखीन काय वाईट घडलं? बाई, प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. दुसरा, खरंच की काय? बाई, आपण अन पोरं बाळ खाणार काय? आपली काळी माय ओसाड होत हाय. त्यावर बाई म्हणते की आता आपली काळी माय म्हणजे धरती, ती ओसाड होते, वैराण होते आहे, तर आपण काय खाणार? कशी काय? बाई, जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीभर कणसं? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. आता जमीन नांगरली की त्याच्यात प्लास्टिकची जाळी वर येते, तर
आपल्याला खायला कसं मिळेल, म्हणजे पिकणारच नाही प्लास्टिकमुळे, तर आपल्याला खायला कसं मिळेल. आणि म्हणून ती म्हणते की म्हणून मला बाजाराला यायचं नाही. पहिला, यापेक्षा म्या सांगतो तसं करा, समध्या लोकांना उपदेश कर. बाई, त्यो व काय, त्यो याचा अर्थ तो. तिसरा, वापरू पिशवी कागदाची आणि कापडाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी. त्यावर तो म्हणतो बाईला की आता तू उपदेश कर, सगळ्या लोकांना सांग की पिशवी कशाची वापरायची, कापडाची आणि कागदाची, तरच आपली धरती सुरक्षित राहील. इतर, आता तरी बाजाराला जाशील का नाही. बाई म्हणते वय वय वय. वय 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 याचा अर्थ होय होय होय, पर मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही, मला बाजाराला जायचं हाय. मी प्लास्टिकची पिशवी घेऊन जाणार नाही, मी कागदाची किंवा कापडाची पिशवी घेऊन जाईल आणि मगच मी बाजाराला येईल. मले बाजाराला जायचं बाई. सर्वजण चला चला चला, बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. आता सगळेजण एक सोबत म्हणतात आहे की चला चला बाजाराला चला, कापडाची पिशवी घेऊन, थैली म्हणजे पिशवी घेऊन बाजाराला चला. कागद कापडच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आर्ततेने सांगते वसुंधरा. कागद कपडाच वापरा. आता शेवटी एक संदेश दिला आहे की कागद किंवा कापडाच्या पिशव्या वापरा, प्लास्टिकचा कचरा करू नका, आर्ततेने सांगते वसुंधरा. आर्ततेने म्हणजे व्याकुळतेने किंवा आळवणी करून, वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी सांगते आहे की कागद आणि कपडाच वापरा. तर हा धडा आहे पान क्रमांक 75 वर. आता याच्याशी निगडीत काही प्रश्न. ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याची यादी तयार करायची आहे. एका वहीमध्ये घरातला ओला कचरा आणि सुका कचरा कोणकोणता असतो. जसं ओला कचऱ्यामध्ये उरलेली भाजी, उरलेलं अन्न, चहाची पत्ती, हे सगळं ओला कचरा. आणि सुका कचऱ्यामध्ये केसाचा गुंता, कागदाचे कपटे, अशी यादी करायची आहे आणि ती एका वहीवर लिहून पाहायची आहे. नंतर प्रश्न दुसरा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा. आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर आपण बंद केला तर त्याचे कोणकोणते फायदे होतील हे याची कल्पना करायची आहे आणि लिहायचं आहे. जसं गटारे तुंबणार नाही, रोगराई होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण होईल.